करायचं खूप म्हणजे काय बोलतात त्याला वेळ होतं म्हणजे बॅक टू माय चॅनल. तर सगळ्यात आधी तर मला हे समजलं की यूट्यूबसाठी आपल्याला एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवायला लागतो. तर मला समजत नाही की इंट्रोडक्शन व्हिडिओ मी काय बनवू. तर लेट्स गो विथ द फ्लो. सो हाय एव्हरीवन, माय नेम इज साक्षी आणि मी यूट्यूब चॅनल का ओपन केला आहे कारण मला काही समजत नव्हतं आणि आता पण नाही समजत की मी का ओपन केलं. बट एवढंच आहे की मला काहीतरी म्हणजे स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मला कॉन्टेंट्स बनवायचे, जसं माझा भाऊ मागून ओरडतोय. तर बघू आपण. तर मला खूप आधीपासूनच कॉन्टेंट क्रिएट करायचं होतं, बट मला समजत नव्हतं मी काय करू काय नाही करू. तर ह्या वर्षी मी म्हटलं की लेट्स स्टार्ट. मी काहीच असं विचार नाही केलेला की मला हेच माझ्या व्हिडिओजमध्ये ठेवायचं आहे किंवा त्याच पर्टिक्युलर टॉपिकवरती कॉन्टेंट बनवायचं आहे. सो असं काही नाही आहे. मला जे आवडेल, मला जे तुम्हाला दाखवायचं आहे, मी जे एन्जॉय करेल, काही करेल मी कॉन्टेंटमध्ये टाकणार आहे असं मी ठरवलं आहे फ्रॉम दिस इयर. तर सगळ्यात आधी तर मी माझ्या मम्मीचा चॅनल ओपन केलेला, तुम्हाला माहीत असेल, कुकिंग विथ अरुणा. तर तो चॅनल पण आमचाच आहे. त्या चॅनलवरती आम्ही म्हणजे कुकिंगचे व्हिडिओज वगैरे टाकतो. तर त्याच्याने आम्हाला खूप चांगलं रिस्पॉन्स भेटला. तर मी त्या चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही बघू शकता जर तुम्ही बघितलं नसेल तर. म्हणून मी म्हटलं की लेट्स स्टार्ट, लेट्स डू समथिंग न्यू आहे ना. तर म्हणून मी स्टार्ट केलं माझं कॉन्टेंट आणि बघू काहीतरी करू नक्कीच. तर आता मगाचपासून माझे डॅडी मला बोलत आहेत की चाय बनवून दे मला. तर मी विचार केला की ठीक आहे, चाय मी बनवू शकते चांगला आणि मला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची चाय बनवता येतात. तर त्याच बहाने मला एक कॉन्टेंट भेटला आणि लेट्स स्टार्ट. मी एक चाय बनवून दाखवते, मस्त वेलची टाकून चाय बनवते आणि तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा की कशी वाटली ती चाय. आणि ॲट द एंड माझे डॅडी तुम्हाला रिव्ह्यू मी माझ्या डॅडीला विचारेल की चाय कसा झाला आहे आणि तो एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू असेल. ओके, त्यात माझं काहीच नसेल. सो तुम्ही नक्की बघा. बाय. तर सगळ्यात आधी आपल्याला पाहिजे एक भांडं आणि इथे मी 1 ग्लास पाणी टाकले. 1 ग्लास पाणी म्हणजे तुम्ही कपाच्या हिशोबाने पण घेऊ शकता. मग मी टाकली 2 वेलची फॉर दॅट फ्रेग्रन्स. त्याच्यानंतर 2 चम्मच चाय पावडर आणि 2 चम्मच साखरीचे टाकलेत मी. साखरीच्या जागी तुम्ही गूळ पण वापरू शकता. 2 कप्स ऑफ वॉटर टाकलेलं. आता आपण याच्यात 1 कप मिल्क टाकणार आहे आणि ह्याला पण आपल्याला चांगलं बॉईल होऊन द्यायचं आहे. इथे मी आज वेलची टाकून चाय केली आहे, तर ह्याच्यात वेलचीचा मस्त फ्रेग्रन्स येईल. लेट्स सी कसं होतं. जर तुम्हाला चाय येत नसेल, जर तुम्ही बिगनर असाल चाय वगैरे बनवण्यात किंवा जेवणच बनवण्यात, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. आरामात 3 कप चाय झाली आपली. काय नाही, सिम्पल आहे. 2 कप्स वॉटर, 1 कप मिल्क, 1 किंवा 1.5 अकॉर्डिंग टू यू तुम्ही घेऊ शकता. आणि 2 चमचे साखर, 2 वेलची आणि चाय पावडर टाकली. आता हे चांगलं बॉईल झालं आहे, हलवून घेऊ. चला, आपली चाय झाली आहे. आपण आता गॅस बंद करणार आहे आणि चाय बटर खाऊया आता. तर गाईज आपली चाय रेडी झाली आहे. चाय आणि बटर आहे. हे वाले बटर मला खूप आवडतात, छोटे चिंटू. आणि ही वेलचीवाली चाय आहे. तर हा झाला आहे माझा संध्याकाळचा नाश्ता. आता हे खाऊन पिऊन मस्त एक झोप काढेल. तर आता आपण विचारूया माझ्या डॅडीला की त्यांना चाय कसा वाटला. डॅडी, डॅडी, चाय कसा झाला? मस्त झाला. कसा वाटला? टेस्ट कशी येते? एकदम भारी. बघितलं, तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण आवडेल. बाय. तर चाय वगैरे पिऊन मी दुसऱ्या रूममध्ये आले माझ्या आणि तिकडे येऊन बघते तर हा बाबा अजून झोपलाच आहे. म्हणजे ह्याला उठायचंच नाही आहे. ह्याने जे दुपारी जेवण केलं आहे ना, त्याच्यानंतर अजूनपर्यंत झोपच काढतोय तो. बघा कसं झोपलाय बघा. म्हणजे एवढी झोप असते